ज्या पद्धतीने लोक फ्लाईट बुक करतात की इनकॉग्निटो मोडमध्ये जातात की फ्लाईटचे रेट्स वाढून आहेत, बरोबर. किंवा मित्राचा मोबाईल घेऊन त्याच्यावरनं सर्च करणार किंवा व्हीपीएन ऑन करून तसं करणार. पण फ्लाईट बुकिंगच्या मेथड्स काही वेगळ्या सुद्धा आहेत, ज्या आपल्या पारंपरिक पद्धती आहेत फ्लाईट बुक करायची. आणि ते व्हीपीएन तसलं काही नादाला लागायचं नाही. हे नवीन आता लोक एकदम नेक्स्ट स्टेजला गेलेले आहेत. जर आपण एक हायरार्की बनवली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन फॅमिलीसाठी सगळ्यात चांगलं कुठलं असेल थायलंड आहे. अच्छा. 2 नंबरला कपल्ससाठी आणि नंतर मग 3 नंबरला बॅचलर्ससाठी. लोकांना जनरली सुरुवात उलटी वाटते. सुरुवात त्याची उलटी वाटते. आतापर्यंत जे तू सगळं फिरलास त्याच्यामध्ये असं काय तुला जाणवलं की अरे ही सिस्टीम काय लावली यांनी, काय जबरदस्त आहे? नाही, विचार पण करायची गरज नाही. हाँगकाँगचं नाव घेईल मी. जबरदस्त. जेवढं जग जमिनीच्या वर उभं केलंय तेवढं जमिनीच्या खाली उभं केलंय. तुला असा अनुभव आला की कुठेतरी भारतीयांची जी इमेज आहे ती भारतीयांनी तिथे केलेल्या काही कृत्यांमुळे थोडीशी मलिन झाली आहे, असं तुला कुठं जाणवलं का? असं कुठलंच ठिकाण नाही की जे भारतीयांनी सोडलंय. अझरबैजानमध्ये तुम्ही जर बाकूमध्ये गेलात तर बाकूच्या स्टेट्सवर फिरताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही लंडनमध्ये फिरताय. इतक्या हायली पॉलिश्ड आहेत त्या, आणि आर्किटेक्चर जबरदस्त आहे. तर जगातल्या श्रीमंतांचे शहर त्याला म्हणतात. म्हणजे असे सगळे मोठे मोठे वाडे वगैरे असं मग अख्ख्या शहरामध्ये इतकं बघायला मिळतं. मला एक सांग, आता परदेशात गेल्याच्या नंतर आपण सगळ्यात मोठा आपल्याला म्हणजे भीती कसली आहे तर फसवणूक. कुठल्या प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता जनरली असते आणि ती कशी टाळायची? काही देश असे आहेत की जिथं इझिली विजा मिळू शकतो, जसं दुबई सारखा देश आहे. त्यामुळे दुबई, थायलंड, मलेशिया इकडं भारतातून सर्वात जास्त पर्यटनासाठी जाणारे लोक आहेत. त्यामुळे पहिल्यांदा जर तुम्ही परदेश प्रवास करत असाल तर या 2-3 देशांपैकी एखादा देश जो आहे हा तुम्ही तिथे निवडू शकता. ट्रिप ॲडवायझरवर एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने डेस्टिनेशन जे असतात त्याची माहिती असते, आणि लोकांचे त्यावर रिव्ह्यू असतात की त्याच्यावर जायला पाहिजे का तिथं नाही जायला पाहिजे. आणि तिथं प्रॉपर रँकिंग असते 1 ते 10 की बघण्यासाठीची 10 ठिकाणं कुठली चांगली आहेत. काही देश असे आहेत की जे आता स्वतःचं टुरिझम बूस्ट करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता उझबेकिस्तानसारखा एक देश आहे, त्यांची एअरलाईन आहे एअर अस्ताना म्हणून. ते स्टॉपवर असेल, किंवा ओमानसारखा देश आहे त्यांची स्वतःची ही एअरलाईन आहे. तर ते काय करतात की स्टॉपवर जर तुम्ही घेतला ना तर पहिल्या दिवसाचं 5 स्टार हॉटेलचा स्टे त्यांच्याकडनं देतात. म्हणजे मी भारतातनं सिंगापूरला गेलो तेव्हा मला गेल्याच मला असं वाटलं की 25 वर्ष पुढे आलेलो आहे.